हॅलो एव्हरीवन, माय नेम इज कल्याणी आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की 10वीचा सिलेबस कसा फिनिश करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही पुस्तक उघडता, टेक्स्टबुक उघडता, त्यावेळी तुम्हाला सिलेबस खूप ह्यूज वाटतं का? आणि सिलेबस बघून तुम्हाला टेन्शन येतं का की हे कसं कव्हर करायचं आहे? तर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे बघा, साहजिक आहे, आत्तापर्यंत तुम्ही 9th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला अशी सवय होती की तेवढेच चॅप्टर्स करायचे आहेत आणि 3 महिन्यात 6 महिन्यात एक्झाम द्यायची आहे. 1 वर्षाचं आपल्याला पॅटर्न कधीही माहीत नाही. वार्षिक एक्झामसुद्धा आपण थोडे थोडे चॅप्टर्स, तेवढेच चॅप्टर्सची एक्झाम दिलेली आहे. पण 10चा पॅटर्न वेगळा आहे. इथे तुम्हाला पूर्ण वर्षभर अभ्यास करून वर्षाच्या शेवटी एक्झाम द्यायची आहे. आणि हे करत असताना 6 सब्जेक्ट, 7 सब्जेक्ट, 8 सब्जेक्ट आणि प्रत्येक सब्जेक्टचे 10-12 चॅप्टर्स बघून टेन्शन येतं आणि साहजिक आहे. 130-140 टॉपिक्स तुम्हाला अभ्यास करायचे आहेत पूर्ण वर्षभरात आणि फक्त अभ्यास नाही करायचे, तर ते लक्षात ठेवून लिहून त्याच्यावरती मार्क्स सुद्धा मिळवायचे आहेत. मग हे टेन्शन येत असेल तर काय केलं पाहिजे? एक, 1 चॅप्टर ॲट अ टाइम. एका वेळी एकच चॅप्टर करा. 1 टॉपिक ॲट अ टाइम. 1 सब्जेक्ट ॲट अ टाइम. एका वेळी एकच सब्जेक्ट करा. आणि ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तो तुमचा फोकस स्टडी असला पाहिजे. 10 तास करतो, 12 तास करतो नाही. पुढच्या 50 मिनिटासाठी मी इथं बसणार आहे आणि मला हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे, इतकंच तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. सेकंड, जो मोठा सिलेबस आहे, ह्यूज वाटणारा सिलेबस आहे, त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. मॅथ्सचा छोटासा, मॅथ्समध्ये पण आपल्याला 3 पार्ट्स करता येतात, सायन्समध्ये 3 पार्ट्स करता येतात, हिस्ट्रीचे 2 पार्ट्स करा. असे प्रत्येक पार्ट्समध्ये त्याचं डिव्हिजन करून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थर्ड, कन्सिस्टन्सी. डेली थोडा थोडाच अभ्यास करा, 2 तासच करा, 3 तासच करा, पण डेली बेसिसवरती तुमचा अभ्यास झाला पाहिजे. एकाच दिवशी उठतो आणि 10 तास अभ्यास करतो, याला अभ्यास आपण म्हणत नाही. ते डोंकी वर्क झालं आणि ते कधी लक्षात सुद्धा राहत नाही. त्यामुळे पूर्ण आठवड्याचा अभ्यास एकाच दिवशी करण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास करा. नेक्स्ट, रोजचा होमवर्क रोजच कंप्लीट करा. होमवर्कचा बॅकलॉग कुठंही मागं ठेवू नका. आज शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये जो काही तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तो आजच्या आज कंप्लीट करा. रिमेंबर, कन्सिस्टन्सी सगळ्यावरती पूर्ण होते. ही कन्सिस्टन्सीच आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे आणि तुम्हाला सक्सेस मिळवून देणार आहे. त्यामुळे सिलेबसचं ह्यूज बर्डन न घेता त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून त्या छोट्या टार्गेट्सना आधी कंप्लीट करा. आणि असे छोटे छोटे टार्गेट ज्यावेळी तुम्ही कंप्लीट कराल त्यावेळी तुमचा अख्खा सिलेबस कधी संपला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही.